नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर आज आम्ही करंजखेडला आलो असता तर आमचे मित्र तुरडकर साहेब आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितले की आमच्या कारखान्यावर तुम्ही या ठिकाणी या, कारण त्यांनी आमचे सोशल मीडियावर व्हिडिओ बघितलेले आहे की आम्ही बऱ्याच रस्त्यांच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब असो, नवाब सेठ असो व मी स्वतः तातेराव भुजंग आम्ही बऱ्याच या आमच्या चिंचोली परिसरातील असो, करंजखेडा किंवा नॅचरल परिसरातील रस्त्याच्या ज्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो। तर त्यांनी सांगितले की आमच्या करंजखेड पासून तर कारखान्यापर्यंत जो 1 किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्याने इतके गड्डे या ठिकाणी पडलेले, मला वाटतं हा रस्ता आतापर्यंत या ठिकाणी झालेला नाही। आणि त्यांनी सांगितले की आमचे छोटे मोठे मुलांना शाळेत जाण्यासाठी इतकी परेशानी होत आहे। गेल्या जेव्हापासून ढगफुटीचा पाऊस चालू झालेला आहे 7-8 दिवसापासून, तेव्हापासून मुलं शाळेत त्या ठिकाणी गेलेले नाही, कारण रस्ता त्या ठिकाणी बरोबर नाही। अनेक महिला ज्या वेळेस महिला रोडावर येतात असं समजायचं काहीतरी तिथे खरंच अडचण आहे, कारण माणसं रोडावर येते तर बऱ्याच जणांना वाटतं की काही त्याच्यात काही खाणारे पिणारे, पण ज्या वेळेस महिला त्या ठिकाणी येतात तर असं समजायचं की तिथे खरंच लय मोठी अडचण आहे। तर बऱ्याच ठिकाणी आम्ही रस्त्याच्या अडचणी मांडत असताना बऱ्याच जणांना वाटतं की हे तालुक्यातील प्रतिनिधी असो, जिल्ह्याचे प्रतिनिधी असो किंवा त्या पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात हे कार्य या ठिकाणी करतात का। तर मी त्या लोकांना सांगू इच्छितो की आम्ही कोणताही राजकीय हेतू आमचा नसतो, पण आम्ही शोषित पीडित वंचित लोक आहे आणि ज्या वेळेस आम्ही फिरत असतो आणि या शोषित पीडित वंचित लोकांचे हाल अपेष्टा या ठिकाणी पाहतो तर कुठेतरी आमच्या मनाला त्या ठिकाणी पचत नाही आणि आम्ही त्या शोषित पीडित वंचिताच्या भावना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करत असतो। तर आज मला या महिलांनी या ठिकाणी सांगितले की भाऊ आमची ह्या रोडाची परेशानी पहा। तर मित्रांनो, आपल्या भारत देशाला 78 वर्ष या ठिकाणी स्वातंत्र्य होऊन झाले, पण अजूनही आपला देश स्वतंत्र झाला की नाही झाला हे या ठिकाणी डाऊट या ठिकाणी येत आहे। एकीकडे सोशल मीडियावर डिजिटल इंडिया हा शब्द खूप मोठमोठ्याने वाजागाजा केला जातो, पण अजूनही तुम्ही खेड्यापाड्यात जाऊन पहा की अजूनही त्या ठिकाणी रस्त्याने दवाखान्याने त्या ठिकाणी अनेक समस्या या गावातील लोकांना या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी रोड झालाय असेल, पण जे रोड झालेले आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याचं उघडं पितळ करण्याचं काम या ढगफुटी पावसामुळे झालेलं आहे। बऱ्याच नवनवीन ज्या रस्त्याला 2-2, 4-4 महिने त्या ठिकाणी झालेले तर त्या ढगफुटीच्या पावसामुळे त्या ठिकाणी होऊन गेलेलं आहे। म्हणजे कुठेतरी निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून झालेलं आहे। तर आजचा मेन मुद्दा असा आहे की आज आम्ही या करंजखेडा येथील या कारखान्यावर या ठिकाणी आलो असता तर बऱ्याच महिला या ठिकाणी कळकळा व्यक्त करत आहे की भाऊ आमच्या ह्या रस्त्याकडे कोणीच पाहायला तयार नाही। तर मी या आपल्या करंजखेड गावातील जे प्रतिनिधी आहेत त्यांना एक विनंती करतो की तुम्ही कागदोपत्री व्यवहार करा। जर व्यवहाराने त्या ठिकाणी काम होत नसेल तर जे आपले बांधकाम विभागाचे ज्याच्या डिपार्टमेंटमध्ये हा रस्ता येतो त्यांना दाखवण्यासाठी त्यांना गावात घेऊन या, कारण ते शासन आपला बाप नाही, आपण त्यांचे बाप आहे, कारण ते आपल्या पैशाच्या माध्यमातून त्यांना पगार त्या ठिकाणी दिला जातो। पण आज मला या करंजखेडा येथील या कारखान्यावरील महिलांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या हक्कासाठी आज ते या ठिकाणी रोडावर आलेले आहे आणि ज्या वेळेस महिला रोडावर येतात त्या ठिकाणी क्रांती झाल्याशिवाय राहत नाही। तर मी या ताईंचं या महिला मंडळींचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही जागृत झालेला आहे। आणि जर आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर हा रोड 8-15 दिवसात या ठिकाणी याची डागडुजी हो किंवा नवीन पद्धतीने नाही झाला तर एखादा जो आपला या गावाचे जे प्रतिनिधी जे कार्यकर्ता असतात, मग खासदाराचे असो, आमदाराचे असो किंवा इतर राजकीय पक्षाचे लोक ज्या वेळेस मतदानाला आपल्याकडे येतात का ताई याला मतदान करा, भाऊ त्याला मतदान करा, तर त्या लोकांचा पहिले कान धरा की आम्ही तुमच्या म्हणल्यावर त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे, पण तू आमच्यासाठी या ठिकाणी काय करतो। आम्ही जिवंतपणे नरक यातना या कारखान्यावरील या ठिकाणी भोगत आहे। आज आम्हाला जाताना आत्ताच एक व्हिडिओ त्या सोशल मीडियावर पाहिला की त्या म्हाताऱ्याला कुठला करंजखेडच्या म्हाताऱ्याला डोळे करून त्या ठिकाणी लोक घेऊन जात होते। तर किती दुर्दश म्हणावं। एकीकडे आताच वकील साहेबांनी सांगितलं की जपानला 30-40 वर्ष रोड खराब होते। अरे वकील साहेब, तिथे रोड खराब होती पण आपल्याकडे रोडच अजून झालेले नाही। 78 वर्ष आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन झाले, पण अजूनही जशी ना तशी स्थिती आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम विभागाला किंवा प्रतिनिधीला एक विनंती करतो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आहे, पण ज्या समस्या या समस्या मांडणं गरजेचं आहे, तुमच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे। तुम्हाला बरेच जण तुमचे कार्यकर्ते आमच्याविषयी मन भडकवण्याचे काम करतात की हे तुमच्या विरोधात काम करतात। तर मी त्यांना सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या विरोधात नाही, पण मी एक भारतातला जागरूक नागरिक आहे आणि माझं कर्तव्य आहे की ज्याही गावात ज्याही परिसरात ज्या गोरगरिबांच्या अडचणी आहेत त्या अडचणी मला तुमच्या समोर शासनासमोर त्या ठिकाणी दाखवण्याचा माझा उद्देश आहे। कारण आपल्या भारत देशाला लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला आपल्या अडचणीचा आवाज उठवण्याची एक लोकशाही आपल्याला या ठिकाणी म्हणजे अधिकार या ठिकाणी देते। तर मी जास्त न बोलता
मी या कन्नड तालुक्यातील प्रतिनिधी असो किंवा जिल्ह्याचे खासदार साहेब असो किंवा शासकीय बांधकाम विभागातील कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतचे प्रतिनिधी असो त्यांना विनंती करतो, कारण या लोकांनी मतदान तुम्हाला केलेलं आहे. ज्या वेळेस मतदान राहतं त्यावेळेस तुम्ही यांचे पाय धरता, हातपाय जोडता का मला मतदान करा, आणि आज हे लोक संकटात असताना कुठे गेले तुम्ही, म्हणजे गेली तुमची, म्हणजे हे कुठेतरी या लोकांना फसवण्याचं चॉकलेट तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. बऱ्याच जणांना तुम्ही नुसतं लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या महिलाकडून मतदान घेतलेलं आहे. मी मान्य करतो की तुम्ही महिलांना 1500 रुपये या ठिकाणी महिन्याला देत आहे, पण नुसतं 1500 रुपयेच या महिलांच्या अपेक्षेने, या महिलांच्या अजून दुसरे काही अपेक्षा आहे की त्यांना वाटतं का आमच्या परिसरामध्ये रोडाची कामं झाली पाहिजे, आमच्या मुलाचे चांगले शिक्षण या ठिकाणी झाले पाहिजे, आम्हाला व्यवस्थित दवाखान्यात जाता या ठिकाणी आले पाहिजे, आमच्या घरामध्ये आम्हाला किराणा सामान या ठिकाणी व्यवस्थित आणलं गेलं पाहिजे. कुठेतरी या महिलांच्या समस्या या आज उद्रेक करून या ठिकाणी बाहेर आलेला आहे. कारण त्यांनी आम्ही येतात या ठिकाणी सर्व महिला मंडळ, पुरुष, लहान लहान मुलं या ठिकाणी जमले आणि त्यांनी आमच्या समस्या या ठिकाणी मांडल्या की भाऊ आमच्या रस्त्याकडे कोणी पाहायला तयार नाही. बरेच लोक येतात, आताच ती आई म्हणत होती की ते असे तुमच्यासारखे काही झाले, फोटो काढून गेले, व्हिडिओ काढून गेले. पण मी आईला सांगू इच्छितो आम्ही काही प्रतिनिधी, आम्ही बी एक सारखे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक घटना दिली, त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार आहे का आपल्या अडी अडचणी आपल्याला या लोकांकडून बांधल्याशिवाय जे काही त्याचे घरून वावरी नाही, याने काही त्याचे वावरी इकून थोडी आपल्याला करून द्यायला लावलं. हे शासकीय पैसे, आणि हे शासकीय पैसे कुठेतरी गोरगरिबासाठी उपयोगात या ठिकाणी प्रशासनाने, बांधकामाने किंवा प्रतिनिधीने, बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी या लोकांसाठी या ठिकाणी उपयोगात आणले पाहिजे. जर आता या महिला या ठिकाणी सांगत आहे की या रस्ता करंजखेड ते कारखान्यापर्यंत या ठिकाणी करण्यात नाही आला, तर या महिला तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे. कारण त्यांनी आता या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की या आज सुट्टी असल्यामुळे ही 2-4 दिवसामध्ये ते बांधकाम विभागाला असो किंवा ज्या रस्त्याला जे डिपार्टमेंट लागून आहे त्या डिपार्टमेंटला या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे किंवा जलसमाधी या ठिकाणी घेणार आहे. कारण त्यांनी सांगितलं की आम्ही वारंवार प्रत्येक जणाला विनंती केली पण कोणच आमचं या ठिकाणी मनावर घेतलं नाही, तर या रस्त्यासाठी आमचा जीवही गेला तर चालेल, कारण आमचं आयुष्य तसंच गेलं. पण आमच्या या लहान लहान मुलांचं काय, कारण प्रत्येक गावामध्ये 30-30, 40-40, 50 मुलं आहे आणि त्या मुलांचे लग्न त्या ठिकाणी होत नाही. तर कशामुळे होत नाही, कारण त्याचं शिक्षण पूर्ण होत नाही, त्यांना नोकऱ्या त्या ठिकाणी लागत नाही. आणि नोकऱ्यांना लागण्याचं कारण काय, तर त्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तर त्यांना वाटतं की आमच्या लहान लहान मुलांचं कुठेतरी भविष्याकडे लक्ष देऊन त्यांना वाटतं की आमची मुलं शाळेमध्ये गेले पाहिजे, इंजिनियर, वकील, डॉक्टर या ठिकाणी झाले पाहिजे. तर आज या महिलेने या ठिकाणी उद्रेक केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 8-15 दिवसामध्ये आमचा रस्ता नाही झाला तर आम्ही बांधकाम विभाग असो, तहसीलदार असो, व्हिडिओ साहेब असो यांच्याकडे तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे. धन्यवाद. बोला सांगा आता क्लोज घ्या, क्लोज घ्या. कोणता रस्ता, कुठला कुठला आमच्या गावामध्ये काही कामाचे लोकांनी भाकरी तर आपण पाहू शकता की या महिलांमध्ये किती रोज प्रतिनिधींच्या विरोधात आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त या ठिकाणी चॉकलेट आणि फसवणं तर झालेलं आहे, पण अद्यापही आमचं रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही. जर आता जी आई म्हणत आहे की जर आमच्या रस्त्याचं काम नाही झालं तर भाऊ आम्ही त्या बांधकाम विभागाला किंवा बीडीओ साहेबाकडे किंवा तहसीलदारापुढे आमचं डोकं फोडू, त्याचं म्हणणं आहे. या ठिकाणी त्यांनी शेवटचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे.